दिवाळी साजरी करण्यासाठी 18 ते 26 ऑक्टोबरपर्यंत लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहे। तब्बल 8 दिवस कांद्यासह सर्व लिलाव ठप्प राहणार असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे। रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या 3 महिलांना वाचवण्यात यश आले। तीनही महिला कोल्हापूर जिल्ह्यातील असून त्या पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आल्या होत्या। स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीव रक्षकांनी महिलांचा जीव वाचवलाय। आष्टी तालुक्यातील बारवी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेमध्ये तरुण शेतकरी राजेंद्र विश्वनाथ गोल्हार यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्या कुटुंबासाठी आर्थिक मदत मिळवण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी वन विभागाकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत मिळवून दिली। रत्नागिरीतील शासकीय कार्यालय सलग 6 दिवस बंद राहणार आहे। शनिवार रविवार जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली स्थानिक सुट्टी दिवाळीचे 3 दिवस असे मिळून सलग 6 दिवस सर्व शासकीय कार्यालय बंद राहणार आहेत। अमरावतीमध्ये चक्क सोन्याची मिठाई खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे। अमरावतीतील एका मिठाईच्या दुकानात दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सोनेरी भोग नावाची मिठाई तयार करण्यात आली आहे। या मिठाईवर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा वर्ख लावण्यात आला आहे। सुट्ट्यांतील गर्दीमुळे अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर 20 तास तर गाणगापूर श्री दत्तात्रयाचं मंदिर 18 तास खुलं राहणार आहे। दिवाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे। दिवाळीपूर्वी मालेगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या प्रभाग 1 मध्ये 6 दिवसांमध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आले। या अभियानाच्या सांगता प्रसंगी स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला। मालेगावमधील 8वीचा विद्यार्थी राघव तिवारीने दीपावलीच्या वस्तूंचा स्टॉल लावून येणाऱ्या नफ्यामधून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्धार केलाय। महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। त्यांना मदत म्हणून विद्यार्थ्यांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला पैसे देण्यात येणार आहे। संभाजीनगर येथे दिवाळी सणानिमित्त चिकलठाणा, शेंद्रा आणि वाळूजमधील 3500 मध्यम आणि लघु उद्योग आस्थापनांना 21 ते 24 ऑक्टोबर सुट्टी असणार आहे। तर मसिया अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे। कोल्हापूर बस स्थानकाच्या आवारात बेवारस पडलेली एक बॅग सापडली। यामध्ये सोन्याचे दागिने आणि काही रक्कम होती। वाहतूक पोलिसांनी तत्परता दाखवत मूळ मालकाकडे बॅग सुपूर्द केली। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मागील 2 महिन्यांचं मानधन मिळालं नाहीये। राज्यातील अशा कर्मचाऱ्यांची संख्या 38,000च्या वर आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणावर दुःखाचं सावट निर्माण झालंय। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील सेनापूर तांडा येथे 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा झाली आहे। गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी प्यायल्यानं विषबाधा झाल्याची माहिती आहे। विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। वर्ध्याच्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त रांगोळीची 17 मोठी दुकानं लागली आहे। पावसामुळे अधिक दुकानं लावायला वेळ झाला, त्यातही ग्राहक दुकानात फिरकत नसल्यानं दुकानदार नैराश्यात आहेत। अतिवृष्टीमुळे शेतातील पिकं सडली, त्यामुळे शेतकऱ्यांकडे विक्रीतून येणारा पैसा थांबल्यानं सामान्य नागरिकांनी दिवाळीच्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचं दिसून येत आहे। मोहाडी तालुक्यातील किसनपूर गावाकडे जाणाऱ्या मार्गाची दुरवस्था झाली आहे। स्वातंत्र्यानंतर तब्बल 75 वर्ष उलटूनही या गावापर्यंत एकदाही पक्का रस्ता तयार करण्यात आलेला नाही। केवळ मातीच्या पायवाटेवरूनच नागरिकांना प्रवास करावा लागतो। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील कांद्री येथे आरोग्य उपकेंद्रात गेल्या 2 वर्षापासून समुदाय आरोग्य अधिकारी पद रिक्त आहे। यामुळे ग्रामस्थांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या। ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही आरोग्य प्रशासनानं या समस्येकडे दुर्लक्ष केलंय। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील शनिवार मंदिरासमोर कारने अचानक पेट घेतला। कारमध्ये कोणीही नसल्यानं जीवितहानी टळली आहे, मात्र कारचं मोठं नुकसान झालं। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवलं। संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक क्षेत्रात एका रिकाम्या फर्नेस ऑइल टँकरचा वेल्डिंग करताना अचानक स्फोट झाला। यात हॉटेल चालक रफिक शेखचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय, तर सचिन भालेराव हा गंभीर जखमी झालाय। मोहोळ तालुक्यातील शेतकरी तानाजी पवार यांचं 7 ऑक्टोबरला अल्पशा आजारानं निधन झालंय। त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर पवारांचा पाळीव कुत्रा गेल्या 9 दिवसांपासून दहनस्थळावर बसून आहे। एका पाळीव प्राण्याने दाखवलेली ही निष्ठा गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारी ठरली आहे।
नंदुरबारमध्ये अस्तंबा यात्रेवरून परत येणाऱ्या भाविकांच्या गाडीचा अपघात झाला। या अपघातात 6 भाविकांचा मृत्यू झाला। 10 पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी आहे। वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं चांदशैली घाटात हा अपघात झाला। जखमींवर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दिवाळीच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करत काहींना दिवाळी भेट दिली आहे। गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी गजानन कल्याणकर यांना नियुक्त करण्यात आले। कल्याणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला। गोंदियातील बालवाडीत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत वाटप होणाऱ्या खाऊच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळून आलाय। या घटनेनं परिसरातील पालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या अंगणवाडीतून 6 महिने ते 3 वर्षापर्यंतच्या लहान मुलांना प्रोटीन्सची पाकिटं पुरवली जातात। महाड शहरातील बाजारपेठेत कापड दुकानाला आग लागली। महाड नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणली, मात्र या आगीत दुकानातील फर्निचर, साड्या आणि ड्रेस मटेरियलसह इतर साहित्य जळून खाक झालंय। औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं आता छत्रपती संभाजीनगर असं नामांतर करण्यात आलंय। या संदर्भात शासनातर्फे अधिसूचना काढण्यात आली आहे। यासाठी डॉक्टर भागवत कराड यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता। भिवंडीतील मराडेपाडा छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिवक्षेत्र येथे दिवाळी पहिल्या दिवशी पहिला दिवा श्री छत्रपती शिवाजी महाराजांना लावण्यात आला। यानंतर या ठिकाणी शिवभक्तांनी 5000 दिवे लावून संपूर्ण मंदिर उजळून काढलं। तसेच शेकडो दिव्यांनी छत्रपतींच्या नावाची रांगोळी काढली। किल्ले रायगडावर दीपावली साजरी करण्यात आली। दिवाळीच्या निमित्तानं शिवप्रेमींनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जल्लोष साजरा केलाय। रायगडावरील नगारखाना, राजदरबार, शिरकाई देवीचं मंदिर या ठिकाणी आकाशकंदील आणि पणत्या लावल्या आहेत। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। पोलीस ठाणे हद्दीतील गजबजलेल्या चौकात वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच दिवाळी निमित्तानं खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना देखील सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय। शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आला। या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील 5 शेतकऱ्यांना एकूण 7 गायींचं वाटप करण्यात आलं। शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या कळसकरवाडीत गुणवत्तेचा कळस उभारणाऱ्या शिक्षकांच्या बदलीनंतर सर्वांनाच अश्रू अनावर झाले। नवनाथ काळे आणि स्वाती ठाणगे या शिक्षकांच्या बदलीनंतर निरोप देताना पहिलीच्या चिमुकल्या लेकरांपासून ते 90 वर्षांच्या आजीपर्यंत सर्वच गाव गहिवरून आलं। वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दिवाळीच्या सणाची तयारी सुरू असतानाच वाशिम तालुक्यातील काजळंबा येथे कच्चं घर बांधून राहणाऱ्या फासेपारधी जमातीच्या घरावर वाशिम जिल्हा प्रशासनाच्या बुलडोझरने